हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण हसत खेळत इंग्रजी कसं शिकायचं आहे ते पाहतो आहोत. आपण अशा प्रकारचे क्लासेस घेणार आहोत. स्पीकवेलचे वैशाली वाघमारे आणि प्रसन्ना संत आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. प्रसन्ना, काय सांगाल की आपले जे कार्यक्रम होणार आहेत, आपण जे क्लासेस घेणार आहोत हितगुजच्या माध्यमातून, अगदीच ज्यांना इंग्रजी खूप कमकुवत आहे त्यांना कशा प्रकारे हे उपयोगी पडणार आहे ते सुरुवातीला? हे खूप तुम्ही छान विचारलं की अगदीच जे कमकुवत आहेत किंवा जे आपण म्हणतो की खूप वीक आहेत, तर असं आहे की स्पीकवेलचं जे ट्रेनिंग मटेरियल आहे आपल्याकडे ह्या बुक सेटमध्ये 8-9 बुक्स आहेत आणि त्या बुक सेट्समध्ये प्रत्येक लेवलसाठी एक बुक आहे आणि ते बुक जर तुम्ही बघितले ते आपण तेही कव्हर करणार आहोत. तर जे अगदी वीक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे मटेरियल आहे. म्हणजे अगदी आपण स्पेलिंग कसे बनवायचे तेही आपण स्टार्ट करतो. त्याच्याबरोबरच आपण अगदी बेसिक ग्रामर ज्याला आपण म्हणतो व्याकरण तेही आपण स्टार्ट करणार आहोत. म्हणजे अगदी ज्याला काहीच येत नाहीये किंवा अगदी त्याला भीती वाटते किंवा आता मला बाहेर जायचंय, मला इंग्लिशमध्ये बोलायचंय, तर मी कशी सुरुवात करू, तर अगदी त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्हाला एखाद वेळेस असं वाटणार नाही, पण खरं सांगतो की स्पीकवेलमध्ये असेही आहेत जे डॉक्टर्स आहेत, काही आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत, काही एखाद दुसरे लॉयर्सही आमच्याकडे आलेले आहेत. म्हणजे त्यांना इंग्लिश येत नाही असं नाही, त्यांना इंग्लिश येतं, पण ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे पॉलिशिंग ज्याला आपण म्हणतो किंवा फिनिशिंग टच, त्याच्यासाठी येतात. म्हणजे स्पीकवेल हे असं आहे एक इन्स्टिट्यूट की ज्याच्यात राईट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड, म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदा तुम्ही इंग्लिश कधी शिकताय, जे तुम्हाला येतंय पण आणखीन फिनिशिंग टच पाहिजे, तर राईट फ्रॉम A to Z आपण सगळं त्याच्यात कव्हर करतो. आणि आपल्याकडे बुकसेट्सही आहेत आणि बुकसेटच्या माध्यमातून आम्ही हे सांगणारे आहोत. आणि त्यामुळे अगदी नवीन आहे किंवा अगदी ज्याला फिनिशिंग टचही पाहिजे ते सगळ्यांसाठी हा कार्यक्रम नक्कीच उपयोगी पडेल आणि आपण तो इंटरेस्टिंग करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि मला वाटतं वैशाली की दृकश्राव्य माध्यमातून हा पहिल्यांदा असा कार्यक्रम आपण करणार आहोत. बरीचशी पुस्तकं असतात पण ते वाचून अनेकदा ही अगदीच कमकुवत असणारी मुलं असो किंवा अगदी असं तुम्ही प्रसन्न म्हणालात की फिनिशिंग टच देण्यासाठी म्हणून अनेकदा ती पुस्तकं वाचली जातात सीडी, पण तरी पण ते वाचलं जातं आणि मग विसरलं जातं. पण मला वाटतं ह्याचा जास्त फायदा होईल त्यांना अशा माध्यमातून केल्याचा. आता तसं बघायला गेलं तर पुस्तकं अशी बरीचशी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. भरपूरशा पुस्तकं आहेत आणि ग्रामर विषय आहे, कॉन्व्हर्सेशन बद्दल आहे, सगळं काय. आता रॅपिडिक्स पण हे बुक आहेच मार्केटमध्ये जे इतक्या वर्षापासून लोक युज करतात. पण त्या माध्यमातून मला फक्त काय समजते कसं तुम्ही वापरावं. पण ते आपण ज्याला एक शिकवण म्हणतो, ज्याला आपल्याला एक गुरु लागतो, जो तुम्हाला सांगेल की बाबा तुम्ही हे असं बोला. म्हणजे मी एखादं वाक्य तयार केलं तर ते चेक करून सांगणार कोण मला बरोबर आहे की नाही आहे, हे मला सांगण्यासाठी कोणतरी मेंटॉरिंग, ज्याला आपण इंग्लिश हा शब्द आहे मेंटॉरिंग, ज्याला गुरुचा अर्थ दिलेला आहे, ते आपल्याला सांगणं हे अतिशय गरजेचं असतं की बाबा हे मी बरोबर केलंय की नाही केलंय. आणि दुसरा म्हणजे आपल्याला जर कोणी सांगितले की मला इंग्लिश येत नाही, तो पहिला प्रश्न असा पडतो की त्याला वाटतं की मला ग्रामर नाही येत म्हणून मला इंग्लिश येत नाही. हे अगदी चुकीची समजूत आहे. फक्त ग्रामर, आता ग्रामर म्हटलं तर तुम्हाला ग्रामरमध्ये काय येत नाही हे कोण तुम्हाला सांगणार, ह्याची पण जजमेंट आपल्याला घ्यावी लागते, ह्याचा पण कॉल आपल्याला घ्यावा लागतो की कसं काय ते आपण सांगायला पाहिजे. म्हणजे मुळात नेमकं आपल्याला काय येतंय त्यातलं आणि काय नाही येतंय याच कन्फ्युजन जास्त असतं आणि त्याच्यामुळे अगदी ती भीती निर्माण होते. आणि ग्रामर म्हटलं तर अगदी अरबी सागरापेक्षाही मोठं म्हणजे त्याचं वाचन आहे. पण तितकं आपल्याला करायची नाही, आपल्याला त्याच्यामध्ये PhD घ्यायची नाही. ग्रामर मला इतकं शिकायचं जितकं मला कम्युनिकेशन म्हणजे बोलीभाषा म्हणजे मला हे करता आले पाहिजे, हे मला जाणणं अतिशय गरजेचं असतं. आणि अनेक वेळा ज्यांचं इंग्रजी कमकुवत आहे किंवा ज्यांना भीती आहे त्यांचा अजून एक असा प्रश्न असतो की व्होकॅब्युलरी मी स्ट्रॉंग करायची, म्हणजे असे कितीचे शब्द मी पाठ करायचे, असाही त्यांचा एक प्रश्न असतो. त्यांना कसं काही उत्तर मिळणार आहे आपल्याकडे? आणि आपल्याकडे ना बुकही आहे आणि आपल्याकडे एक CD आहे जी मी दाखवू इच्छितो की जिला म्हणतो स्मार्ट वर्ड. स्मार्ट वर्ड म्हणजे काय की हे जे शब्द आहेत, ह्या सीडीमध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपण वापरू शकतो बोलीभाषेत, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. म्हणजे काही फळांची नावं आहेत, काही रोगांची नावं आहेत. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल अगदी सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की कधी कधी काय होतं की संध्याकाळी लोक आमच्या क्लासमधनं जातात आणि जाता जाता गुड इव्हनिंग म्हणतात. तर जाताना आपण कधी गुड इव्हनिंग म्हणत नाही, तर आपण नेहमी विश जेव्हा आपण करतो तेव्हा गुड इव्हनिंग कुठे वापरायचं, गुड नाईट कुठे वापरायचं, गुड मॉर्निंग कुठे वापरायचं अगदी आपल्याला माहिती असतं, पण कुठल्या प्रसंगाला आपण तो शब्द कसा वापरायचा हे याच्यात आहे. आणि सीडीचा एक ऍडव्हान्टेज काय असतो, एक त्याचा फायदा असा आहे की बुकमध्ये आपण वाचू शकतो, पण सीडीमध्ये काय होतं की सध्या आपण बघतो की कम्प्युटरचा जमाना आहे, वाचन फार कमी होतं आजकाल. आपण बघतो की सगळे काही साधा प्रोजेक्ट जरी दिला तरी ते कम्प्युटर आणि इंटरनेटवर जातात. त्यामुळे सीडीचं आजकाल खास आकर्षण आहे आणि आमच्याकडे ती सीडी आहे स्मार्ट वर्डची, जी करून आपण ती सीडी प्ले करून आपल्याला नवीन शब्द मिळतात. ते नवीन शब्द आपण प्रिपेअर करू शकतो, ते वाचू शकतो, त्याचं आपण वाक्य कसं बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणारच आहोत. आणि जसं मी सांगितलं की हसत खेळत
सोबतच आपण हे करू आणि नक्कीच ह्यांना मजा येईल. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की एखादा नवीन माणूस आहे तर तो कसा शिकेल, त्याला नक्कीच हे बेनिफिशियल होईल आणि नक्कीच फायदा होईल त्याचा. निश्चितच. आणि अजून एक गोष्ट विचारायची म्हणजे की आपला गृहिणी वर्ग जो आहे तो खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे आपला, की जो हितगुज सातत्याने बघतो, तर त्यांना कशा प्रकारे हे उपयोगाचं ठरेल? कारण त्यांनाही बरेच वेळा आता मॉलमध्ये जसं गेलं, मगाशी तुम्ही म्हणालात मॉलमध्ये गेल्यावर अनेक वेळा इंग्रजी वापरावं लागतं आणि अशा वेळी कुठेतरी मग त्यांना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स वाटतो की अरे मला येत नाही, मग त्यांना कशा प्रकारे काय फायदा? विशेष करून गृहिणीसाठी मी एक असा म्हणजे निरोप देऊ इच्छिते की आपण जे आता करतोय म्हणजे सगळ्या गृहिणी अशिक्षित असं नाहीये, सगळ्या गृहिणी शिक्षक पण काही कारणामुळे ते घरी आहेत, सो त्यांना ते होममेकर किंवा हाऊस वाईफ असं नाव दिलं जातं. पण प्रत्येकानं जेव्हा ते व्हर्नाक्युलर मीडियममध्ये असो किंवा इंग्लिश मीडियममध्ये असतो, पण त्यांनी आपल्या मुलांना खास करून आवाजून त्यांनी आपली इंग्लिशमध्ये शिकवावं हे त्यांना इच्छा असते. आणि त्याच्यानंतर जी मीटिंग्स असतात म्हणजे पालिकेची सभा असते दर महिन्याला, त्याच्यामध्ये इंग्रजी काही न आल्यामुळे त्यांना कमतरता वाटते की आपण जावं की नाही जावं. कारण की बाकीचे जे इंग्लिश असतात, बाकीचे जे पेरेंट्स असतात ते सगळे इंग्लिशमध्ये विचारतात, टीचरशी बोलतात आणि काय काय ते माहिती काढून घेतात. पण असं बहुतेकदा आम्ही स्वतः अनुभवलंय की जे हाऊस वाईफ असतात, स्पेशली गृहिणी वर्ग जो असतो, त्यांना हे फार अगदी लो ऑफ कॉन्फिडन्स वाटतं. तर आम्ही अशा लोकांना पण ट्रेन केलेलं आहे की आमच्याकडे कसा व्यक्ती एक आली होती गृहिणी, तिला आम्ही ट्रेन केल्यानंतर तिने असं एक पत्र लिहिलं आम्हाला की मी आता सध्या मुंबईत नाहीये, पण आज माझा जो कॉन्फिडन्स आहे मी आज शेवटच्या बेंचवरती नाही पहिल्या बेंचवरती बसून टीचरला विचारते. हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्ही कशा प्रकारे तो वर आणणार हे अगदी आम्ही तुम्हाला व्यवस्थितपणे संदर्भात म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली आम्ही ते करून दाखवणार आहोत की कशा प्रकारे ते होणार आहे. फक्त बुक वाचून किंवा सीडी बघून आपण जर करता आलो तर आज तुम्ही डॉक्टर आणि मी इंजिनियर झाले असते. इजंट इट? सो इट इज समथिंग कॉल ॲज गुरु, जे त्याच्या पाठीमागे लागतं. ओके, तर ते जे स्पीक्वेल म्हणजे हे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह आम्ही सारखा शब्द ह्याच्याकरता वापरतोय की फक्त ग्रामर नव्हे, फक्त बोलीभाषा नव्हे, तर ते कसं करून घ्यायचं आणि मेन म्हणजे तुमचा आत्मविश्वास हा स्ट्रॉंग तुम्ही कसा करायचा हे महत्वाचं आहे. तेच आपण मला वाटतं यामध्ये करून घेणार आहोत. आणखी याबाबत आपण माहिती देऊया प्रेक्षकांना. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. हितगुजमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. आपण हसत खेळत इंग्रजी कसं शिकायचं आहे ते जाणून घेतो आहोत आणि या संदर्भातलेच काही क्लासेस आम्ही हितगुजच्या माध्यमातून घेणार आहोत. त्या संदर्भातच आज आपण चर्चा करतो आहोत. आपण हा पाहत राहा कार्यक्रम. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास.